प्रेम देतो. म्हणजेच प्रत्येक कलाकार ह्या त्या शिक्षकामध्ये लपलेला असतो बाळांनो. मी काही व्यावसायिक नाहीये, माझा व्यवसाय आहे शिक्षिका. मग आम्ही सगळेजण हाडाचे शिक्षिका आहे, कारण आम्हाला जे येतं ते माझ्या मुलांमध्ये कसं उतरल याचा आम्ही प्रयत्न करत असतो. तोच एक छोटासा एक पात्री प्रयोग सावित्रीबाईंचा. सावित्रीबाई कुठल्याही शाळेत गेल्या नव्हत्या. तुम्ही आम्ही जसे शाळेत गेलो, सावित्रीबाई शाळेत गेल्या नव्हत्या. त्यांच्या नवऱ्याने त्यांना घरी शिकवलं. मग त्यांच्या लहानपणचे काही 4-5 प्रसंग मी तुम्हाला सांगणार आहे. त्यावेळची परिस्थिती अशी नव्हती, शाळाही नव्हत्या. मग शाळा सुरू करताना या दाम्पत्यांना, दाम्पत्य म्हणजे नवरा बायको, यांना किती त्रास झाला. अगं पोरीनो, ओळखलं का मला? वय तरी म्हणा, नाही तरी म्हणा. ओळखला? वय वय मी तीच सावित्रीबाई फुले बोलते. वय त्या सावित्रीबाई हाय. माझं गाव नायगाव. नायगावच्या खंडूजी नेवसे पाटलाच्या घरात माझा जन्म झाला. होय, पाटलाची पोर होते मी. अव साऱ्या गावात माझ्या बापाचा दबदबा. कुणी बी यावं आणि त्यांनी आपलं प्रश्न सांगावं. माझा बाप संध्यांचा प्रश्न सोडवायचा. अव संध्या बायकोला नांदवीत नाही म्हणून संध्यानी माझ्या बापाकडे यावं, त्याच्या बायकोनी माझ्या बापाकडे यावं. माझा बाप संध्यासने बोलून घ्यायचा आणि म्हणायचा, काय र संध्या, अरे पोरीला नांदवीत नाही म्हणजे काय? गपगुवान घेऊन जायचा आणि सुखाने संसार करायचा. समय इकडं लटलटा कापायचा. मी कुठं काय म्हणतोय, नेतो की तिला घरला. मी कुठं काय म्हणतोय, नेतो की तिला घरला. आणि गपगुमान घरला घेऊन जायचा. मी हे समज लहानपणापासून पाहिजे बघा. मला बी वाटायचं आपण बी मोठं झालो की लोकांची अशी सेवा करायची, त्यांचे प्रश्न सोडवायचं आणि लोकांना सुखी करायचं. मी लहान असताना माझी आई माझं लय लाड करायची बघा. इतकं ग लाड करायची, इतकं ग लाड करायची का जात्यावर बसली का जात्याच्या वव्यात बी नाव घ्यायची. कसं नाव घ्यायची बघा. नायगावच्या देवळाला सोनियाचा उंबरा ग सईबाई, सोनियाचा उंबरा 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 उंबरा, कोण्या राजानं मडविला ग सईबाई, राजानं मडविला 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 मडविला. सावित्री लाडाची लेक माझी गदरी बापाच्या धोतराला, बापाच्या धोतराला लेक सोबे सासुराला सासुराला. मला लय गोड वाटायचं. कवा झोप लागायची मला बी कळत नसायचं. माझी आई लय लाड करायची. कवा कवा मला शिरवळच्या बाजारात बी न्यायची. असंच एकदा मी शिरवळच्या बाजारात आई बरोबर गेले होते. बाजारात गेल्यावर आईनं मला विचारलं, सावित्रे तुला काय खायचं? अगं पोरीनो, तवाच्या टायमाला मला जिलबी लय आवडायची बघा. मी आईला म्हणलं, आई आहे मला जिलबी घेऊन दे ना. आईनं हे एवढा मोठा पुडा घेऊन दिला. म्हणली खा. मी आधी रस्त्याने खात चाललो होतो. पुढून आला ना एक गोरा माणूस. गोरा माणूस म्हणजे त्या काळी इंग्रजांची सत्ता होती बघा. त्यांचं राज होतं आपल्या गावावर, आपल्या राज्यावर, आपल्या देशावर. आणि आला की गोरा माणूस आणि मला पाहून म्हणतो कसा, ए बेबी रष्टानं झाठानं अशोका खायचं नसतं. बाया मला काही कळालं. फकीच तर तू असा असा करायचा. ह्याच्यावरून मला कळालं अयो नको नको म्हणतोया. मग मी घेतला पुढा दिला टाकून. तसा तो माझ्या आईला म्हणतो कसा, पोरलय मोठे होणार, पोरलय हुशार आहे. या बया माझ्या आई बी म्हणायची पोरलय हुशार, माझा बाप बी म्हणायचा पोरलय हुशार. आता जो गोरा साहेब बी म्हणतो पोरलय हुशार. खरंच की काय मिळाली हुशार. अगं पोरीनं तवा इवल्या इवल्या पोरींची लगीन व्हायची. खेळत्या वयात त्यांची लग्न व्हायची. बघता बघता मी 9 वर्षाची झाले. काय रूपडे सांगू म्हणून, गोरा गोरा रंग, चाफेकडी ना, लांबचं डोक्यात, समधी नुसतं बघित राहायची. आणि दणकवडीच्या पाटलाची पोर आली की एक दिवस आमच्या घरी आणि मला पाहून म्हणती कशी माझ्या बापाला, आमचा ज्योतिबा तुमची सावित्री जोडाला झाप दिसेल बर का. अव बोला फुलाला गाठ पडली. पत्रावळी म्हणू नका, बैलगाड्या म्हणू नका, जेवणावळी म्हणू नका. आणि मी नवरी झाली. आजभर कापलं
गळ्यात मंगळसूत्र, पायात जोडवं घालून म्या पुण्याच्या भिडेवाड्यात प्रवेश केला. बघत येतो काय, इकडं मांडलेली पुस्तकं, तिकडं मांडलेली पुस्तकं, वर पाहिलं पुस्तकं, खाली पाहिलं पुस्तकं, सगळीकडे नुसतं पुस्तकच पुस्तकं. मी मनात म्हणलं हा बाबा नुसता पुस्तकच खातो का काय, बघा तवा लिहित असायचा, बघा तवा वाचित असायचा. मी आपले ध्यान नव्हते, आपलं काम भलं आणि म्या भलं. असंच एक दिवस आम्ही समधी शेतात गेलो होतो बघा, पेरणीचं दिवस होतं आणि न्याहारीच्या वक्ताला आम्ही एका झाडाला खाली बसलो होतो. इतक्यात याने मला हाक मारला, सावित्री इकडं ये. मी गेलो, पाहते तर काय त्यांच्या हातात काठी. या बाया घाबरलो. तवाच्या काळी नवरा लय बायकोला मारायचा आणि माझ्या एवढी लवकर वेळ येईल मला काय माहिती. या घाबरले. मी म्हणलो काय, म्हणतात सावित्री बस इथं. अगं सावित्री, पोरीबारींची परिस्थिती लय वंगाळे. आपण त्यांना लिवायला शिकवलं पाहिजे, आपण त्यांना वाचायला शिकलं पाहिजे आणि त्यासाठी सावित्रे तुला शिकलं पाहिजे. या बाया मी त्यांना म्हणले, हे बघा मला धुणं धुवायला सांगा, धपा धपा धुते, भांडी घासायला सांगा, स्वयंपाक करायला सांगा, मी समद करते, पण मला ते लिवाया वाचायला जमणार नाही. ते मला म्हणाले, सावित्री असं नाही, तू शिकली तर पोरी बाई शिकतील. एक आई 100 शिक्षकांची भरपाई. तू शिक सावित्री, म्हणजे आपल्या पोरी बाई शिकतील, शहाण्या होतील. हे बघ माझ्या हातात ही काठी आहे, ही जमीन आपली पाठी आहे, या काठीनं मी या जमिनीवर काय लिहितो बघ. आणि त्याने असं असं काहीतरी लिहिलं आणि मला म्हणाले म्हण याला. ह्या बाय मला काही तू जमाना, इकडून काठी फिरविते तिकडून काठी फिरविते, पण मला काय जमाना. मी परत त्यांना म्हणाले मला धुणं धुवायला सांगा, भांडी घासायला सांगा, स्वयंपाक करायला सांगा, पण मला असं लिवायला वाचायला सांगू नका. ते मला म्हणाले, अरे सावित्रे पोटातून का बाळ कधी शिकून येतं. अगं प्रयत्न कर, जमेल तुला. ही काठी घे, लिही, बघ चुकलं तर मी सांगतो. आणि मग त्यांनी माझ्या हातात हात घेऊन असं त्या मातीवर गिरावलं. मला म्हणले ओ या बाया, अगं पुरी नो अशी काय, मला 10 दिवस लागलं, 10 दिवस. ज्योतिबाची ही सावित्री अशिकली, आ शिकली, ऊ शिकली. ही सावित्री लिवायला शिकली, वाचायला शिकली. ही पुस्तकातली अक्षरं मला मोत्यासारखी वाटू लागली. आणि मग आम्ही ठरवलं आता आपल्याला शाळा काढायची. मग ज्योतिबा आणि गावामध्ये फिरून आलो, सगळ्यांना सांगितलं का तुम्ही पोरी बाळींना शाळेत धाडा, आता आमची सावित्री शिकवणार आहे यांनी सांगितलं. पोना करता करता पहिल्या दिवशी भिडेवाड्यामध्ये 5च पोरी आल्या. भिडेवाड्यामध्ये आम्ही ज्या दिवशी शाळा सुरू केली त्या दिवशी फक्त 5 पोरी शाळेत आल्या. मी म्हणते एवढंच, ते म्हणतात वय एक पोर जरी आली तरी तिला आपल्याला शिकवायचंय. आज तर 5 पोरी आल्या, तू शिकव. मी वय म्हणाले, खडू घेऊन फळ्यावर मोठा अ लिहिला आणि पोरींकडे माग वळून पाहिलं. म्हणा ग पोरी काय बोला ना, म्हणून माग वळून पाहिलं. का बोला ना, पोरी कवाच पळून गेल्या होत्या का, तर त्यांची आई बाप काठी घेऊन वाड्याच्या बाहेर होत्या आणि काय म्हणत होत्या त्यांना, परत जर तुम्ही शाळेमध्ये आल्या तर टंगड मोडून हातात देऊ. आणि त्यांनी पोरींना शाळेत जायचं बंद केलं, पण आम्ही आमचं काम सुरू ठेवलं. आम्ही परत घरोघरी गेलो. बाळांनो, झोपलेल्याला जागा करता येतं, पण ज्यांनी झोपेचं सोंग घेतले यांना जागा करता येत नाही. तरी बी आम्ही आमचा प्रयत्न सोडला नाही. आम्ही घरोघरी गेलो. 1 पोर 2 पोर असं करता करता आमच्या शाळेत 10 पोरी झाल्या आणि त्या पोरींवर मी शिकवायला लागले. बाळांनो, त्या काळामध्ये काही अशी लोक होती की त्यांना आमचं काम मान्य नव्हतं. मी जेव्हा शिकवायला जायचे तेव्हा लोक माझ्या अंगावर शान मारायचे, मला दगडी मारायचे, तरी मी लक्ष देत नव्हते. एक दिवस गहरच केला, एकाने शेणाचा गारा करून अख्खा माझ्या अंगावर वाटला. मला लय वाईट वाटलं. वाड्यात आल्यावर मी यांना म्हणलं, मी काय पुरी बाळींना शिकवायची नाही, रोज ते शेण अंगावर येऊ माझ्या अंगाचं लय घाण नसे, मी काय शिकवणार नाही. ते मला म्हणाले, हे बघ सावित्री, 2 लुगडी ठेव तुझ्याजवळ, एक वाड्यात आल्यावर बदल आणि एक घरी गेल्यावर धुवून टाक. मी वय म्हणाले,
आणि माझं काम मी चालू ठेवलं. आणि एक दिवस काय झालं बाळांनो, मी जात असताना शाळेत शिकवायला एक माणूस आला. त्या दटिंगणाने माझा हात धरला आणि मला म्हणाला, सावित्रे, अजिबात शिकायला जायचं नाही, आमच्या पोरींना शान करायचं नाही, नाहीतर तुझी काही खैर नाही. पोरींनो, मी बी काही घाबरले नाही. मी असा पदर खोचला आणि एक खान त्याच्या तोंडात ठेवून दिली. परत माझ्या कोणी बी नादी लागलं नाही आणि आमची शाळा छान सुरू झाली. आणि भारतातली पहिली शाळा आम्ही पुण्यामध्ये काढली. माझ्या पोरीबाळे आज शिकत्यात, या आपल्या मॅडम शिकत्यात, बरोबर ना. मी पण स्वतः एक शिक्षिका. त्याच आईचं पुण्य आहे म्हणून मी इथं उभी आहे, म्हणून माझ्या भगिनी शिकवतात आणि म्हणून तुम्ही इथं शिकता. याचा आम्हाला अभिमान आहे. या सावित्रीबाईंना वंदन करून मी माझे 2 शब्द संपवतो.